हा फोटो दिसतोय तुम्हाला? आज मला तुमच्या बरोबर या रिलेटेड काहीतरी शेअर करायचंय. हा फोटो माझ्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नातला आहे आणि ऑनेस्टली मला त्या दिवशी सगळेजण एकच प्रश्न विचारत होते की तुझी स्किन इतकी ग्लो कशी करते. खूप जणींनी तर मला मेकअप विषयी विचारलं की तू कशा प्रकारचा मेकअप केलाय की इतका ग्लो दिसतोय. पण खरं तर तो ग्लो फक्त मेकअपमुळे अजिबात नव्हता. खरं सांगते, इवन त्याच्या 2-3 दिवसाआधी मी खूप टायर्ड फील करत होती. माझी स्किन डल दिसत होती आणि मग मला वाटलं की फेशियल करावं. पण ऑनेस्टली मला बाहेर पार्लरमध्ये जायचा सुद्धा मूड नव्हता आणि मग मी ठरवलं की फेशियल करायचं, पण घरी. लगेच ब्लिंकिट केलं, एक किट मागवलं आणि फेशियल करायला सुरुवात केली. आणि मी त्याचा एक व्हिडिओ सुद्धा शूट करून ठेवला, कारण मला बघायचं होतं बिफोर आफ्टर की खरंच फरक पडतोय की नाही. आणि आज तोच एक्सपिरियन्स मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्यासाठी हा व्हिडिओ शूट करते. तेव्हा घरीच फेशियल करण्यासाठी मला 2 ऑप्शन्स खूप आवडले. फेम नायसिनेमाइड ग्लास ग्लो फेशियल किट आणि फेम हायलोरॉनिक लुमी ब्राईट फेशियल किट. दोघींमध्ये कंप्लीट 7 स्टेप फेशियल रुटीन आहे. आज मी वापरतीये फेम हायलोरॉनिक लुमी ब्राईट फेशियल. तर त्यातली सगळ्यात पहिली स्टेप होती क्लिन्झर. हलका मसाज करून मी ते क्लिन्झर अप्लाय केलं, ज्यामुळे स्किन खूप क्लीन आणि फ्रेश फील झाली. नंतरची स्टेप होती स्क्रब. स्क्रबमुळे आपल्या फेसवरची डेड स्किन जी असते ती हळूहळू निघायला लागते. ज्यावेळी आपण स्क्रब करतो त्यावेळी पूर्ण चेहऱ्याला जिथे जिथे आपल्याला डेड स्किन जाणवतीये त्या ठिकाणी व्यवस्थित रब करायचं जेंटली. त्यानंतर होती थर्ड स्टेप मसाज क्रीम. इथे त्यांनी सगळ्या पाउचवर मेन्शन केलंय की कोणतं आपल्याला कोणत्या स्टेपला वापरायचंय, त्यामुळे खूप इझी केलं. काहीतरी 6-7 स्टेप्स त्या होत्या. मसाज क्रीम ही स्टेप स्किन ग्लो साठी खूप इम्पॉर्टंट असते. मसाज केल्यावर ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि स्किन डीपली हायड्रेट होते. जितका वेळ आपण करू शकतो, मी जवळजवळ 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित छान मसाज केला. नेक्स्ट स्टेप स्पार्कलिंग जेल. समर मध्ये आपली स्किन खूप टायर्ड दिसते. हा स्टेप स्किन इन्स्टंटली रिफ्रेश करते. हे असं काहीतरी जेल मध्ये आहे ज्यामध्ये असे स्पार्कल आहे. ही मी काही 1-2 मिनिटं लावून ठेवली. त्यानंतर स्टेप 5 रेडियन्स बूस्टिंग पॅक. हा स्टेप स्किन टोन इव्हन करतो आणि ब्राईटनेस इम्प्रूव्ह करतो. हा पॅक पूर्ण फेसला अप्लाय करून 5 ते 10 मिनिटं मी मस्त रिलॅक्स केलं. स्टेप 6 प्युअर डायमंड इलिक्सर सिरम. हा डलनेस, पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट्स वर काम करतो. सगळीकडे मी पूर्ण मस्त अप्लाय केलं आणि 2-3 मिनिट पुन्हा गॅप घेत, जेणेकरून मी जे काही अप्लाय करत होती त्याचा बेनिफिट माझ्या स्किनला व्हावा. स्टेप 7 लास्ट स्टेप सनब्लॉक लोशन. बघा, फेशियल नंतर प्रोटेक्शन मस्ट आहे, सनस्क्रीन मस्ट आहे. आणि फुल रुटीन कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळी मी मिरर मध्ये बघितलं, मला तेव्हाच रिझल्ट दिसायला सुरू झालेले. रिझल्ट क्लिअरली विजिबल होता. स्किन नॅचरल दिसत होती, थोडा ग्लो दिसत होता. आणि बरोबर त्याच्या 2 दिवसांनंतर मला या लग्नासाठी जायचं होतं आणि तोपर्यंत माझा चेहरा खरोखर आतून उजळला होता. मग मी जो मेकअप केला तो स्मूथली माझ्या चेहऱ्यावर व्यवस्थित बसला, कारण स्किन पूर्ण हायड्रेटिंग फील देत होती. माझा मेकअप अजिबात केकी झाला नाही, तो पूर्ण वेळ तसाच होता. आणि खरंच ही कंप्लीट फेशियल रुटीन मला खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये पडली आहे, फक्त 149 मध्ये. आणि हे प्रोडक्ट Amazon, फ्लिपकार्ट, इव्हन ब्लिंकिट वर सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही लगेच ऑर्डर करू शकता. 15 मिनिटात तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून पुढच्या वेळी जर तुम्हाला ही एखाद्या इव्हेंटला जायचं असेल आणि स्किन डल दिसत असेल तर पॅनिक न होता तुम्ही हे किट ट्राय करू शकता. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.